संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी। या सप्ताहात कौटुंबिक काही प्रश्न सोडविण्यात व त्यावर मात करण्यात आपण पूर्णपणे सफल व्हाल। केलेले प्रयत्न पूर्ण होतील व कौटुंबिक वादविवाद सुद्धा मिटवण्यात आपल्याला यश मिळेल। परंतु यासाठी आपल्याला थोडासा त्यागही करावा लागणार आहे, याकडे लक्ष द्या। आता काय करावं लागणार त्याग म्हणजे, तर थोडासा कमीपणा घ्यावा लागणार आहे, माघार घ्यावा लागणार आहे। एखादी गोष्ट कदाचित आपण केलीच नाही, त्याचा आपल्यावरती खापर फोडलं जाईल, तर त्यावेळी शांत सुद्धा राहावं लागणार आहे। अशा काही गोष्टी जर आपण केल्या तरच या गोष्टीतून आपल्याला लाभ होऊ शकतो। जर आपण वाद करत राहिला तर ते वाद विकोपाला जातील आणि त्यातून आपल्याला काही निष्पन्न होणार नाही। त्या अशा प्रकारचा आपल्याला थोडासा त्याग करावा लागू शकतो। एखादे लहानसे नुकसान सुद्धा कदाचित सहन करावे लागू शकते। ते आर्थिक असू शकते, शारीरिक असू शकते किंवा मानसिकही असू शकते। पण जर वाद मिटणे हा जर महत्वाचा विषय असेल तर या गोष्टीला जास्त प्राधान्य देऊ नका। ते नुकसान सुद्धा आपण आता जर सोसून घेतले तर पुढे जाऊन त्याचा आपल्याला मोठा फायदाच होणार आहे, नुकसान होणार नाही। पण आता जे नुकसान कमी असणार आहे ते न सोचले तर ते जास्त भोगावे लागणार आहे। त्यामुळे काय करायचे, कुठे कॉम्प्रोमाइज करायचे ते आपले आपण ठरवूनच करावे। तर मानसिक सुद्धा त्रास तो असू शकतो। या सप्ताहात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। चुकीचे आहार विहार किंवा सणासुदीचे दिवस होते, त्यामुळे चुकीचा शिळा पदार्थ किंवा चुकीचा पदार्थ सतत तोच पदार्थ खात राहिल्यामुळे पोट बिघाड सुद्धा होऊ शकतात, पोट दुखी होऊ शकते किंवा त्यातून पित्त विकार सुद्धा आपल्याला वाढू शकते। त्यामुळे असे आजार उद्भवणार नाहीत किंवा आपल्याला होणार नाहीत याची मात्र आपण विशेष काळजी या सप्ताहात घ्या। या सर्व गोष्टी जर आपण पाळल्या तर खूप हा सप्ताह आपल्यासाठी छान असणार आहे। मागील काही सप्त्यामध्ये दिवाळीच्या काळात घडलेल्या गोष्टींचा आस्वाद, सुख, लाभ किंवा त्याचे आयोजन नियोजन केले त्याचं वेगळं आपल्याला एक सुख लाभणार आहे किंवा त्याच्या आठवणीत आपण रममान असाल किंवा त्याचं क्रेडिट आपल्याला आता मिळेल, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आनंदित वाटेल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे 7 आणि 10, शुभ अंक असणार आहे 8 आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा लाभ करून घ्या। आपल्या राशीप्रमाणे रेमेडीज अशी आहे की आपल्याला या 10 तारखेला येणारी जी कुष्मांड नवमी आहे, त्या कुष्मांड नवमीच्या दिवशी आपण एक कुऱ्हाड, ज्याला कुष्मांड म्हणतात, कुऱ्हाड म्हणतात, तर हे कुऱ्हाड आपल्याला कुठल्याही शंकराचे किंवा विष्णूच्या देवळामध्ये त्या पुजाऱ्याला दान द्यायचं आहे। ते कुऱ्हाड देत असताना एखादं लाल वस्त्र आणि त्याचबरोबर 5 डाळिंब हे आपल्याला त्याच्याबरोबर द्यायचे आहेत। हे दिले असता खूप साऱ्या गोष्टी आपल्या ऐच्छिक ज्या आहेत त्या पूर्ण होतील। कुष्मांड दानाचं एक वेगळंच फळ आहे, ते आपल्याला नक्की लाभेल। हे रेमेडीज नक्की करून पहा। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे, त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान
आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा. याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं. कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण हे नक्की करा मित्रांनो. या रेमेडीज ज्या सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळतात आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात. जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच. आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितली त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा. आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही, तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत, तर ते सांगणं ते गरजेचं असतं. आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तो काय वेगळा वाईट नाहीये, तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडतायत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहे. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.